नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहताय MyPCMC. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार, ज्याला आपण अॅट्रॉसिटीज प्रतिबंधक कायदा म्हणतो, 1989 संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिशादर्शक निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की केवळ अपमानास्पद भाषा वापरणे म्हणजेच अॅट्रॉसिटीज कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्यामागे तिची जात हेच कारण आहे किंवा तिला जातीवरून कमी लेखण्याचा स्पष्ट हेतू दिसून येत नाही, तोपर्यंत अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा लागू होत नाही. हा महत्त्वाचा निकाल न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवत सांगितले की FIR किंवा चार्जशीटमध्ये आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली आहे किंवा जातीच्या नावाने अपमान केला आहे असा ठोस उल्लेख असणे आवश्यक आहे. सामान्य वाद, भांडण किंवा सर्वसाधारण शिवीगाळ ही आपोआप SC/ST अॅट्रॉसिटीज ॲक्ट अंतर्गत गुन्हा ठरत नाही. नेमकं प्रकरण काय होतं हे आपण जाणून घेऊया. तर लाईव्ह लॉन्च वृत्तानुसार बिहारमधील एका अंगणवाडी केंद्रात शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप आरोपीवर करण्यात आला होता. या प्रकरणात IPCच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र FIR मध्ये कुठेही आरोपीने तक्रारदाराचा अपमान त्याच्या जातीमुळे केल्याचा उल्लेख नव्हता. तरीही सत्र न्यायालय आणि पटना उच्च न्यायालयाने ही फौजदारी कारवाई सुरू ठेवली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे दोन्ही आदेश चुकीचे ठरवत आरोपी विरुद्धची संपूर्ण फौजदारी कारवाई रद्द केली आहे. न्यायालयाने दोन महत्त्वाच्या अटी अधोरेखित केल्या. पहिली, तक्रारदार अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणे आवश्यक आहे आणि दुसरी, अपमान किंवा धमकी ही फक्त त्या व्यक्तीच्या जातीमुळेच दिली गेली पाहिजे, अन्यथा अॅट्रॉसिटीज कायदा लागू होत नाही. या निकालामुळे SC/ST अॅट्रॉसिटीज ॲक्टचा गैरवापर रोखण्यात मदत होणार असून त्याच वेळी खऱ्या पीडितांच्या संरक्षणासाठी कायद्याची कठोरता कायम राखणार आहे. हा निकाल कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. धन्यवाद.